आज आहे वर्षातील शेवटचा दिवस 2025 मधला आणि उद्यापासून चालू होणार आहे 2026. सो आपलं फक्त कॅलेंडरच बदलणार आहे, बाकी आहे तेच राहणार आहे. कामं, घर, मुलं एवढंच आपल्या आयुष्यात राहणार आहे. टेन्शन आणि या सगळ्या गोष्टी राहणार आहेत. व्हॉइस ओव्हर देते तरी पण बघा गणूचा तुम्हाला आवाज येत असेल, कारण की तो जागाच आहे अजूनसुद्धा. सो गुड मॉर्निंग गाईज. इथे उठून गणूचं फ्रेश वगैरे केलं मी त्याला, आणि झोपायला काय मागत नव्हता म्हणून त्याला मी बाहेर सोडलं खेळण्यासाठी. सो तो गेल्याच्या नंतर मग इथे किचनमध्ये स्वयंपाक अर्धी तयारी करून घेतली होती. शूट काय सकाळी करायला मिळालंच नाही, कारण की ना तो जरा किचनमध्ये ना जरा त्रासच देत होता, म्हणजे मस्तीच करत होता. सो मग काय तिने मच्छी फ्राय वगैरे केली आणि मग त्याला आधी भरवलं आणि मी गरमागरम जेवून घेतलं. सो जेवून झोपलो, कारण की मला पण सर्दी झाली ना, तर माझी पण तब्येत ठीक नाही. सो त्या संध्याकाळी उठल्याच्या नंतर मग काय आपली कामं वाट बघत असतात. गेली मग किचनमध्ये, आधी भांडी घासले आणि मग इथे गणूला फ्रेश वगैरे केला. सो त्याचा पण नाश्ता वगैरे झाला आणि मग त्याला तयारी करत होते. सो त्याची तयारी करून त्याला बाहेर खेळायला सोडला, कारण की जरा त्याला खेळायला सोडला ना की अर्धा एक तास जरा मिळतो मला किचनमध्ये शांतीने काम करायला. नाहीतर काय मग काय त्याचा मूड नसेल तर मग काय स्वयंपाक करता करता पण तो माझ्या बाजूलाच बसून असतो आणि मग त्याचं काही ना काही चालूच असतं. सो तो तिथे पण मला सोडत नाही. आणि मग मी इथे ना भाताचा कुकर लावते. सो आणि एका साईडला बघा इथे पीठ मळून ठेवलं होतं गणूचं, तर म्हटलं पटकन चपाती पण करून घेते एका साईडला. सो चपाती करताना ना गणूमध्येच आला. चपाती करताना पण मला त्यांनी शांतीने अशी काय चपाती करून दिलीच नाही. तिथे पण तो मध्येच आला चपाती करताना. पण त्याच्या आधी बघा माझी गॅसच्या म्हणजे कोणाकोणाला सवय अशी की भात लावला, कालवण केलं, भाजी केली की लगेच गॅस पुसून घ्यायचं. नाही तर काय कायचं असं असतं की सगळं स्वयंपाक झाल्याच्या नंतर गॅस पुसतात. माझं नाही, एक झालं की लगेच चपाती करायला मी म्हणजे चपाती केली किंवा डाळ वगैरे झाली तर लगेच गॅस पुसायला मी घेते, अशी मला आहे सवय. सो इथे बघा गणू कसा त्रास देतो आणि त्याला लाटणं पाहिजे होतं खेळण्यासाठी आणि काय. सो मग काय चपाती वगैरे केली, फ्रेश वगैरे झाली, दिवाबत्ती केली आणि आम्ही गेलो होतो आज मठामध्ये. तर म्हटलं की मठामध्ये सानू वगैरे होती. सो आम्ही मठामध्ये गेलो आणि मग घरी आल्याच्या नंतर मग काय त्याला डाळ आणि चपाती दिली खायला. सो मी पण मेडिसिन वगैरे घेतली आणि झोपली. सो उद्यापासून आपण 2026मध्ये एंटर करणार आहोत. सो लाईफमध्ये तर काही चेंज राहणार नाही आहे, ही आहे तेच आहे असं मला तरी वाटतं. फक्त जसं कॅलेंडर बदललंच, आपलं आयुष्य काय बदलणार नाही आहे. सो बघूया, हळूहळू बदल होईल तसं तुम्हाला मी सांगेल. सो बाय गाईज.